चंद्रपुर में आज आयोजित राष्ट्रीय लोक न्यायालय में हादसे में मृत हुए सैनिक के परिवार को करीब 90 लाख की बीमा राशि दी गई। 2021 में जिले के चिमूर तहसील के पेंड्री में रहने वाले बीएसएफ जवान पूनम चंद्र चौके छुट्टी पर जब घर आए थे तब सड़क हादसे में उनकी मृत्यु हो गई थी। परिवार ने अपघात बीमा राशि मिलने के लिए न्यायालय में दावा पेश किया था, जिसमें बीमा कंपनी ने सैनिक का वेतन और पत्नी, 2 बच्चे और मां ऐसे आश्रितों की संख्या को देखते हुए 90 लाख रुपए देने का दावा मान्य किया। मृतक सैनिक की पत्नी मनीषा पूनम चंद्र चौके इन्हें 90 लाख का धनादेश सुपुर्द किया गया। चंद्रपुर के प्रधान मुख्य न्यायाधीश समृद्धि भीष्म ने ऐसे मामले लोक न्यायालय में हल करने का आह्वान इस अवसर पर किया। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में प्रधान जिला सत्र न्यायाधीश चंद्रपुर समृद्धि भीष्म ने क्या जानकारी दी। आज चंद्रपूर जिल्हा व तालुक्यांना राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यक्रमाअंतर्गत नॅशनल लोक अदालतचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याच्याकरता ज्या प्रकरणांमध्ये तडजोड होऊ शकते अशी प्रकरणं न्यायालयामध्ये ठेवण्यात आलेली होती। या पॅनलवर शेख मॅडमचं हे पॅनल आहे आणि ह्याच्यामध्ये मनीषा चौके यांच्या या पिटिशनर होत्या, त्यांना 2 छोटी मुलं आहेत आणि सासूबाई आहेत त्यांच्या। तर यांचा मृतक जे होते यांचे ते आर्मीमध्ये असल्यामुळे त्यांचं आज कॉम्प्रोमाइज झालेलं आहे आणि कॉम्प्रोमाइजच्या अंतर्गत त्यांना 90 लाखाचा हा चेक देण्यात आलेला आहे। अशाच प्रकारच्या सर्वत्र तडजोडी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तालुक्यांच्या ठिकाणी देखील होत आहेत। याच्या व्यतिरिक्त अजून एक 50 लाखांचा कॉम्पेन्सेशनचा अमाउंट आम्ही आता दुसऱ्या पार्टीला देतोय। तो वहीं एडवोकेट विनय लिंगे ने भी इस संदर्भ में जानकारी दी। सदर प्रकरणात आम्हाला कोर्टाकडनं विचारण्यात आलं की हा जो आहे सैन्याचा अधिकारी आहे आणि अपघातात मृत्यू पावला आहे, एक समाजासाठी चांगला संदेश जाईल बा की विमा कंपनी अशा केसेस सुद्धा सेटल करते बा। तर याच्यात आयसीआयसीआय लोंबार्ड जी कंपनी ती विमा कंपनी आणि हा क्लेम सेटल करण्याचं निश्चित केलं। त्यानुसार याचा जो काही सॅलरी होती त्या सॅलरीनुसार याचा 90 लाख रुपये जवळपास नुकसान भरपाई निश्चित केली कंपनीने। आणि विमा कंपनीकडनं याच्यात आशिष सर होते आमच्याकडे, नंतर सतपाल सिंग होते, रवी तलरेजा आणि अमित यावलकर आणि मी स्वतः विनय लिंगे असं आम्ही याच्यात प्रयत्न केला। आणि या प्रयत्नांना अर्जदारांनी सुद्धा आम्हाला त्यांनी, कारण त्यांच्या सहमतीशिवाय सेटलमेंट शक्य नाही, त्यांनी सुद्धा आम्हाला साथ दिली आणि त्या विषयामध्ये एक समाजासमोर एक चांगला संदेश गेला की अशा प्रकारचे सुद्धा तडजोड होऊ शकतात। आणि आपण जर पाहिलं तर अर्जदाराचे जे मुलं खूप लहान आहेत आणि यांना योग्य व्याज जर ते पैसे मिळाले तर त्यांचा सुद्धा तो फायदा झाला। सी टीवी के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।